काय काय मॅच झाली शुक्रवारची भावना तुम्ही बघितलाच असाल कशी मॅच होती शुक्रवारची. आणि शुक्रवारच्या मॅचमध्ये दोन्ही टीममध्ये तुम्ही बघितलाच असाल वैभव सूर्यवंशीने काय परफॉर्मन्स दिलेला आहे आणि आरसीबीला काय तगडी पराभव केलेला आहे. बघू शकता की शुक्रवारी जी मॅच झाली होती राजस्थान रॉयल्स आणि बेंगलोरमध्ये, त्याच्यामध्ये वैभव सूर्यवंशी काय सूर्यवंशी खेळत होता. काय म्हणजे काय त्याची बॅटिंगला तोडच नाही. वाटतच नाहीये की तो 15 वर्षाचा प्लेअर आहे. 15 वर्षाचा प्लेअर 15 वर्षाचा अनुभव खेळाडूंना असे मारत होता. जसं की त्यानं आधी भरपूर वेळेस मारलेला आहे. भरपूर वेळेस त्यांना त्या सिच्युएशन मध्ये मारून आलेला आहे. त्याच्याकडे भरपूर 15 वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यासारखं तो एकदम लीडरपणे खेळत होता. कोण बुमराह, कोण हेझलवूड, कोण बोवी. बुमराला सोडलं नाही त्यांनी. मुंबईच्या विरुद्ध बुमराला त्याने 6 मारले होते एका ओव्हरमध्ये. काल शुक्रवारी तुम्ही हेझलवूडला बघा. त्यांनी हेझलगॉड म्हणत होते. काल हेझलगॉडचा त्यांनी हेझलवूडच करून टाकला होता. आणि भुवनेश्वर कुमारला सुद्धा त्यांनी भुवनेश्वरने चांगले लेंथवर बॉलिंग केली होती. तिथे सुद्धा त्याला भुवनेश्वरला 6 मारले होते. हेझलवूडच्या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये 18 रन काढले होते. 3 चौके मारले होते आणि 6 मारला होता. वैभव सूर्यवंशी एक्सपिरियन्स प्लेअर नाहीये, पण तो असा खेळत आहे जसे की त्याला एक 15 वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यासारखं खेळत आहे. मेरे सामने बॉलिंग करनी नहीं आती तो फिर करने क्यों आते हो. हे बघा वैभव सूर्यवंशी IPL मध्ये फर्स्ट बॉल अगेन्स्ट बुमराह 6, फर्स्ट बॉल अगेन्स्ट भुवी 4, फर्स्ट बॉल अगेन्स्ट शार्दुल 6, सेकंड बॉल अगेन्स्ट सिराज 6, फर्स्ट बॉल अगेन्स्ट सुंदर 6, फर्स्ट बॉल अगेन्स्ट अर्शदीप 4, सेकंड बॉल अगेन्स्ट यान्सन 6 आणि फर्स्ट बॉल अगेन्स्ट हेझलवूड 4. व्हॉट अ प्लेयर मॅन, व्हॉट अ प्लेयर. वैभव सूर्यवंशीचे तुम्ही स्टॅट्स बघा. चेन्नई विरुद्ध 17 बॉलमध्ये 52 रन, गुजरात विरुद्ध 18 बॉलमध्ये 31 रन, मुंबई विरुद्ध 14 बॉलमध्ये 39 रन आणि बँगलोर विरुद्ध 26 बॉलमध्ये 78 रन. 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी ह्यानं ऑरेंज कॅपमध्ये 1 नंबरला आलेला आहे. आणि तो असा जर खेळत राहिला तर मग 2016चा विराट कोहलीचा रनाचा रेकॉर्ड तुटू शकतो. हे तुम्ही ॲक्सेप्ट करायला तयार राहा. मी ॲट द एज ऑफ 15 वॉचिंग डेव्हिड वॉर्नर विन द ऑरेंज कॅप. वैभव सूर्यवंशी ॲट द एज ऑफ 15 रनिंग द ऑरेंज कॅप इन द IPL. त्याच्यामुळेच आम्ही घरात बोलणे खातो. जास्त 15 वर्षाचे प्लेयर असे जर खेळत असतील तर आम्ही 25 वर्षाचे पोरं घरचे म्हणत असतील राहू नको तू घरात, निघ घरातून निघ. प्लेयर ऑफ द मॅच 26 बॉल 78 रन, 8 चौके, 7 सिक्स आणि स्ट्राईक रेट 300चा स्ट्राईक रेटनं काल तो खेळलेला आहे. यशस्वी जयस्वालचा स्ट्राईक रेट 163चा होता आणि आता 300चा स्ट्राईक रेट आहे. वैभव सूर्यवंशी हॅज नाव हिट मोर सिक्सेस 29 दॅन चेन्नई सुपर किंग्स 26 इन द power play overs faced since 2025. The only player to hit more sixes than him in the power play is his opening partner Yashasvi Jaiswal 30. Another point to note is Vaibhav has just played 11 games. म्हणजे मॅच कोणाची पण असू द्या, चेन्नईची बेइज्जती तर होणार म्हणजे होणारच. ध्रुव जुरेलने पण मस्त खेळलेला आहे. काल तो 3ऱ्या नंबरला आला होता. त्याने 81 समथिंग काहीतरी त्यानं रन काढले होते. ध्रुव जुरेल पण भारी खेळून गेला होता काल. सूर्यवंशीच्या विकेट पडल्यानंतर ध्रुव जुरेलनंच पूर्ण लास्टपर्यंत एंडपर्यंत जी मॅच संपवली ते पण बघण्यासारखीच होती. इधर आप आरसीबी वालो तुमको फ्री की विकेट देता हो. एट मायर वो गल्ली क्रिकेट खेळल्यासारखे कॅचची प्रॅक्टिस करत होते. असं करून शॉट देत होते. लुझिंग मोस्ट मॅचेस व्हाईल डिफेंडिंग 200 टार्गेट्स. आरसीबी 7 टॉपला आहे ह्याच्यामध्ये. गेल्या वर्षी कप जिंकणारी टीम ह्यावेळेस टॉपला आहे. 200 रन डिपेंड करू शकत नाही, ते पण 7 वेळेस केलेलं नाही. अभिनंदन सिंग यांनी आपल्याला जुन्या आरसीबी बॉलिंगची आठवण करून दिली होती का. कारण भावांना बघा 3 ओव्हरमध्ये 54 रन दिलेले आहेत 18च्या इकॉनॉमीने. म्हणजे ह्याने पूर्ण जी आरसीबीची जुनी बॉलिंग जे रन खात होती ना ती एकदम त्यानं आठवण करून दिली होती आपल्याला. वैभव सूर्यवंशी तुला हे जमलं नाही बरं का, 18 बॉलमध्ये 54 रन काढणं जे की अभिनंदन सिंगनं काढून दिलं होतं. मला हे एकच समजत नाही तुम्ही अभिनंदन सिंगला का घेतलं. तुमच्याकडे मंगेश यादव आहे, तुमच्याकडे रसिक आहे, तरी तुम्ही त्या अभिनंदन सिंगला घेतलेला आहे. हो ठीक आहे, अभिनंदन सिंगने विराट कोहलीला नेट्समध्ये 2 वेळेस ऑल आउट केला असेल, ह्या गोष्टीमुळे तुम्ही त्याला घेतला आहे. विराट कोहली नवीन बॉलरला विकेट देतो हे माहिती आहे आम्हाला, म्हणून तुम्ही घेऊ नका त्याला डायरेक्ट. मंगेश यादव हा पण प्लेअर खूप चांगला आहे. तुम्ही एकदा बघा त्याची बॉलिंग खूप भारी करत होतो. विराट कोहली भाऊ अचानक से सफेद जर्सी वाले आउटसाइड एज की याद आ गई. काल विराट कोहली एजला भरपूर लागत होते. रन 200च्या स्ट्राईक रेटनं काढलेले आहेत. एज भरपूर लागले आउटसाइड. भाऊ असं करू नका. एज बॉल सोडून द्या, ऑफ स्विंग बॉल सोडून द्या, खरंच सोडून द्या. जोस हेझलवूड 4 ओव्हर 44 रन 2 विकेट 11ची इकॉनॉमीने. मला एक समजत नाही यांनी जॅकब डफीला का खेळवलं नाही. हां ठीक आहे, तुम्ही तुमच्याकडे जोस हेझलवूड आला म्हणून तुम्ही जोस हेझलवूडला खेळवलं, पण तुम्ही जॅकब डफीला का खेळवलं नाही. अचानक ड्रॉप नव्हतं करायला पाहिजे तुम्ही. ॲटलिस्ट तुम्ही दोन्ही प्लेअरला खेळवू शकत होता. शुक्रवारच्या मॅचमध्ये आरसीबी विरुद्ध राजस्थानच्या मॅचमध्ये एक प्लेअर चालला, तो म्हणजे फक्त आणि फक्त कृणाल पांड्या.
जो की बॉलिंग युनिटकडून बॉलिंग केलेला प्लेअर म्हणजे तो होता कृणाल पांड्या RCB कडून. त्याने 4 ओव्हरमध्ये 30 रन दिल्या, 2 विकेट, ते पण फक्त 7.5 इकॉनॉमीने. ज्याची 10च्या खाली इकॉनॉमी होता असा एकच प्लेअर होता, जो होता कृणाल पांड्या. हे स्टॅट्स जर बघून तर मीच आश्चर्यचकित झालो होतो. बाउन्सर बॉल इन द लीग सिन्स 2025. फास्टर बॉलिंग बाउन्सर टाकतात, त्याच्यामध्ये कृणाल पांड्या हा असाच एक स्पिनर आहे जो की बाउन्स बॉल टाकतोय आणि तो पण टॉपला आहे, ज्याची पर्सेंटेज बाउन्सर बॉल जास्त आहे. RCBची बॉलिंग तर ॲव्हरेजच राहिली. पण RRची बॉलिंग तुम्ही बघायला गेले तर RRची बॉलिंग चांगली होती. त्याच्यामध्ये जोफ्रा आर्चरने 3 ओव्हरमध्ये 33 रन दिले होते, 2 विकेट घेतल्या होत्या आणि नांद्रे बर्गरनं पण 3 ओव्हरमध्ये 32 रन दिले होते. त्यांनी सुरुवात चांगली करून दिली होती. आणि आपला त्याच्यानंतर रवी बिश्नोई, कोण पर्पल कॅप विनर, मोस्ट विकेट झालेले आहे, त्याचे 9 विकेट त्याने घेतलेल्या आहे. लास्ट सीझन त्याचं तेवढं भारी नव्हतं, पण यावेळेस त्यानं भारी बॉलिंग केलेली आहे. हायेस्ट विकेट टेकर म्हणून 1 नंबरला आहे तो. अशा पद्धतीने RCBची आणि RRची मॅच झाली होती. शनिवारी 2 मॅच होत्या. शनिवारी 2 मॅचमध्ये दुपारी जी मॅच होती ती मॅच होती हैदराबाद आणि पंजाबची मॅच होती. हैदराबादनं बॅटिंग करत 200च्या अबो टार्गेट दिलं होतं पंजाबला, आणि पंजाबमध्ये प्रियांश आर्या, प्रभ्रम सिंग, श्रेयस अय्यर आणि नेहल वधेरा यांनी मस्त बॅटिंग करून 200 अबोचं टार्गेट फक्त आणि फक्त 18 ओव्हरमध्ये चेस केलं होतं. भारी चेस आपल्याला काल दुपारच्या मॅचमध्ये बघायला भेटला होता. त्याच्यानंतर संध्याकाळी काल शनिवारी मॅच होती, जी होती की चेन्नई विरुद्ध दिल्ली. चेन्नईच्या बॅटिंग करताना चेन्नईने पण 200च्या वरच टार्गेट दिलं होतं. त्याच्यामध्ये संजू सॅमसनने 2026च्या IPL मध्ये पहिलं शतक करणारा म्हणजे फर्स्ट प्लेअर आहे जो की पहिल्यांदा शतक केलेला आहे 2026च्या IPL मध्ये. तो आहे संजू सॅमसन. त्याने 115 रनच्या जवळपास त्यानं रन काढलेले आहेत. त्यानं मस्त बॅटिंग केलेलं आहे आणि चेन्नईला 200च्या वरी घेऊन पोहोचवलं होतं. आणि त्याच्यानंतर दिल्ली बॅटिंग करायला आली होती. दिल्ली असं वाटत होतं की हा रन चेस करेल. सुरुवातीला त्यांनी पॉवर प्ले पण चांगला खेळला होता, भारी खेळला होता. त्यांच्या विकेट कंटिन्यू पडत गेल्या. एक टाइमला ट्रिस्टन स्टब्स असं वाटत होतं की तो मॅच काढून देईल, पण ट्रिस्टन स्टब्स पण नंतर आउट गेल्यामुळे नंतर दिल्ली काय मॅच जिंकू शकली नाही. कंट्रोवर्सी एक राहिली, ते अंपायर सोबत जे नितीश राणाचं जे काही चालू होतं भांडणं वगैरे, त्याच्यामध्ये माहीत नाही नेमकं ॲक्च्युली काय झालं, पण स्टेशन स्टॉपला ग्लव्स चेंज करायचे होते आणि अंपायरने ते चेंज करू दिलं नाही. अंपायरने सांगितलं की ओव्हर संपल्यानंतर तुम्ही चेंज करू शकता. आता ह्याचे रूल्स वगैरे तुम्हीच टाका कमेंटमध्ये की काय रूल्स आहेत, कसं आहे, काय नाही आहे. रूल्स सगळ्यांसाठी सेम असायला पाहिजेत आणि सगळ्यांनी तसंच खेळलं पाहिजे. तर आज आहे रविवार, आज 2 मॅच असणारे, डबल हेडर मॅच असणारे. तर दुपारी मॅच आहे लखनौ आणि गुजरातची, मध्ये असं मला वाटतं आज गुजरात ही मॅच जिंकेल. आणि संध्याकाळी आहे मुंबई विरुद्ध बँगलोर. ही मॅच बघण्यासारखी आहे, कारण लास्ट टाइम बँगलोरने मुंबईला भरपूर डॉमिनेट करून हरवलं होतं वानखेडेवर. आणि आजची मॅच पण वानखेडेच आहे, मुंबई आणि बँगलोरची. तर मला असं वाटतं की आजच्या संध्याकाळच्या मुंबई आणि बँगलोर मॅचमध्ये मुंबई जिंकेल. तुम्ही कमेंटमध्ये टाका कोण जिंकेल. असंच आपल्या भावाला सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब करा. मराठी क्रिकेट को तुमच्याकडे अशीच न्यूज पाठवत राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.